आज दिवस तिसरा होता आणि हरिभक्त परायण महाराज भूषण महाराज महापुरुष श्रीगोंद्याचे छान कीर्तन सांगितलं आणि नंतर आपण जेवणाचा पंक्तीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या युट्यूबवरती. पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि सपोर्ट करायचा, लाईक आणि फॉलो करायचं. महिला मंडळ थोडं स्वरूप होता चला पाठीमागच्या लोकांना जागा कडे गेला वाटवा जागा नसल पटत तर माणसं पहिल्यांदा काय पाहतात? पंचायत सुधारता काय होते पण गुणच पाहतात ना, बरं का? आधी गुण आणि गुण पाहिल्यावर मग पाहत जाऊन मग बघतात एकमेकाला बघा, नाही की नाही? तोपर्यंत बघत नाही. आता तीही अडचण येते जरा, बरं का? गुण पाहतात मान्य आहेत मला, पण मला असं विचारायचंय ज्याची 36 जमलं त्याचं का जमत नाही? आपली काका नाही म्हणून बघायचे, बरं का? 36 जमलं नाही त्याचं काय जमलं नाही त्याचं कारण आकडाच असायचं 3 आणि 6 कसं जमायचं? 36 गुण जमले की ते जेवढे कोर्टात गेले तेवढे 36 गुणावानीचे काय भानगडे काय माहित नाही. गुणाचं चिंतन आहे. गुण संसारात एक गुणालाच किंमत आहे महाराज. आणखीन एक सांगतो ऐका. गुणाचा विचार करत असताना, गुणाचं चिंतन करताना चाणक्याने आपल्या गुणाचं वर्णन केले. कोणापासून किती गुण घ्यावे, कसे घ्यावे त्याचा विचार केला. मला प्रश्न असा विचारतो नंतर विचारेल. चाणक्याने यादी दिली महाराज. ही सगळी यादी वाचणार नाही, चिंतन करणार नाही, मला पुढे जायचंय. सिंहापासून एक गुण घ्या. कोणता गुण आहे सिंहाचा? सिंहाचा गुण असा आहे महाराज, सिंह शिकार करतो ना, शिकार करत असताना त्याचे काही नियम आहेत. पहिला तर नियम त्याचा असा आहे, तो भूक लागली तर शिकार करतो, भूक लागली तर खातो, भूक नसल तर अजिबात शिकार करत नाही. नसल पटत एक चक्कर त्याच्यापासून मारून या. आपल्याला काही जायचं नाही. जर त्याला भूक नसल तर मागे यायचंच नाही. आणि भूक पोट भरलेलं असेल अजिबात काळजी करू नका, या नक्की माघारी येतात. फक्त तुम्ही बघा कसं करायचं ते, बरं का? ज्या भूक असले तर शिकार करतो, भूक नसली तर शिकार करत नाही. जगात एकच प्राणी असा आहे कितीही पोट भरलं तरी द्याच म्हणतो. कोण? माणूस. दुसरा कोण? बघा तुम्ही किती खाऊ द्या, काही खाऊ द्या, बरं का? त्याला म्हणजे 4 गुलाबजाम खातो का? नाही खातो, तुमच्या आग्रहासाठी खातो, बरं का? काय माणसं किती खावं कळत नाही. आमचे गुरुराज जगन्नाथांना म्हणायचे काही काय माणसं इतकं खातात आणि निर्बंध पाहिजे ना काहीतरी माणसाला, बरं का? शास्त्र असे महाराज ते सांगायचे माणसाने नेहमी जेवण करताना औषधासारखं जेवण करावं, बरं का? ऐका, सांगून मला सांगायचं नाही, सगळं सांगत बसायचं नाही. गुणाला किती किंमत आहे. प्राणी असू नये तर जीव असू, प्रत्येकाच्या ठिकाणी गुणालाच किंमत आहे. गुण नाही तर कोणी विचारत नाही महाराज. हे जसं संसारात आहे, परमार्थात तेच आहे. परमार्थात सुद्धा गुणालाच किंमत दिली जाते महाराज. गुण नाही. बघा संतांचं वर्णन करतात, ज्ञानोबांचं वर्णन सगळ्यांनी केलं, सगळ्या संतांनी वर्णन केलं. पण ऐका, ज्ञानोबांचं वर्णन केलेला एक तरी अभंग असा दाखवा, सांगा की ज्याच्यात ज्ञानोबांचं वर्णन करताना सांगितले ज्ञानोबा दिसायला कसे होते.
मित्रांनो कीर्तन तर संपलं होतं, मग इकडं जेवण्यासाठी आपण आलो होतो आणि आमची सगळी वाडेकरी मंडळी ज्येष्ठ नागरिक इकडे सगळी गँग सज्ज होती ना. आपल्याला काय फक्त जाऊन ना पंतरावळ्या वाढायच्या होत्या, सोपं काम असतं आपल्याकडं. पंक्तीला लई गर्दी असल्यामुळे आहे ना आपल्याला तर काही जेवायला नाही नंबर लागला, पण आपण जरा युवा पिढी असल्यामुळे वाढण्याकर आपण जरा फोकस केला. आपण म्हणलं रप्पा वाढून घ्यायचं, आपलं कामच ते असतं नाही का मित्रांनो. पहिल्यांदा महिला वर्ग मंडळ बसवलं, कसं महिलांना रोजच घरी जाऊन ना स्वयंपाक करावं लागतं, त्यांनाच पहिला मन त्यांना देऊन टाकायचं ना आपण नंतर बसायचं. पाहुणे 42 या स्पीडने ना भाऊंनी बसून घेतलं, कारण म्हणलं आता आपण पण पोटा पाण्याचं बघितलं पाहिजे. एक पंगत वाढली. गणेश भाऊन इकडे 2 राक्षस शेजारी बसलेत आपल्या, आणि शिपी आमटी होती आणि जिलेबी आणि भात होता. एकदम छान स्वयंपाक होता बरं का. आपल्या समोर पण आहे ना लय खतरनाक माणसं बसलेत बा. आता आपण ना त्यात काय उष्ट ठेवलं तर आपला नक्की कार्यक्रम लागन, मोकार व्हिडिओ व्हायचा आपला व्हायरल. म्हणून म्हणलं जे आहे ती गप खाऊन घेऊन इकडे हनुबाई आम्हाला बळत जिलेबी वाढते, त्याच्या हनुबाईंना म्हणलं तुम्ही पुढे जाऊन वाढा. झुंबरप्पा शेंडगे आमच्या आजोबा एकदम नियोजनमध्ये यांनी वाडेकऱ्यांना सूचना दिली बरं का. डॉक्टर बळच वाढू नका तुम्ही कोणाला. डॉक्टर साहेब इथं आग्रह कराय मोकारच. डॉक्टर साहेबांमुळे आपण डायरेक्ट जागाच बदलली, पोरांपाशी येऊन बसलो. जेवण वगैरे व्यवस्थित झालं आणि मग ना थोडं थंड पाणी करायसाठी नानांकडे आलो होतो. चला मग लाईक आणि फॉलो करा.